अनेक व्याख्यानांना जात असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल ते बोलत असतात, त्यांचे गौरवगान ते गात असतात. पण प्रशांत, जेव्हा लोकांमध्ये आपण जातो, एकतर लोक खूप सहिष्णू झालेत का लोकांच्या भावना खूप तीव्र झाल्यात, की दैवतीकरण खूप झालेलं आहे, की काय नेमकं असं झालेलं आहे, की इतक्या आता पटकन लोक इतक्या टोकाचं बोलायला लागतात, एक भावना समजून घेण्याच्या पेक्षा. आणि हं, दुसरं म्हणजे आता या सगळ्या परिस्थितीमुळे अनेक लोक इतिहास पुरुषांबद्दल बोलतच नाहीत, टाळतात. तुम्हाला हं, काय हं. जाणवतं खाली? मला मला तर जाणवतं असं सांगतो. मी पंढरपुरात एकदा व्याख्यानाला गेलो होतो. हा. माझं व्याख्यान सुरू होतं आणि लोकं समोर छान ऐकत होती आणि पाठीमागून एक कोणतरी तरुण उठला आणि त्यानं मला हात वर करून सांगितलं, म्हटलं, "बोला काय?" तर म्हणे, "तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज बोला प्रत्येक वेळेस." आता मला व्याख्याता किंवा वक्ता म्हणून हे माहिती आहे, की मी जर प्रत्येक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणत राहिलो, तर ते जो ओघ आहे महाराजांचा एखादा महत्त्वाचा प्रसंग बिंबवण्याचा, तो त्या ओघात होत नाही. म्हणजे मी असं म्हणायचं का, की छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले बनवायला सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सवंगड्यांसोबत खेळत होते. हे तासभर मी कसं करणार? हम्म. पण मला कळत होतं, की भावना काय आहेत. मग मी त्यांना म्हटलं, तुम्ही जसं विलासजी मगाशी म्हटलात, तसं मी त्यांना सांगितलं, की बरोबर आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आदर असलाच पाहिजे. पण आपल्याशी नातं हे शिवाजी महाराजांचं फक्त छत्रपती म्हणून नाही. ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीसाठी जिजाऊंचे शिवबा आहेत. पुढे जाऊन मग आमच्यासाठी शिवराय आहेत. नंतर सवंगड्यांसाठी शिवबा, शिवाजी, शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर राज्याभिषेक जेव्हा होतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अशा सगळ्याच अंगांनी राजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मला असं वाटतं, आता बघा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आपण असं नाव दिलंय. पण CSMT किंवा CST हे असं त्याला अ, त्रोटक करावं लागलं. आता समजा पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर असं जर नाव दिलं असतं, तर एसटीला किती मोठी पाटी हे करावी लागली असती. म्हणजे काही ठिकाणी मला काय म्हणायचंय, भावना महत्वाची आहे. आता हम्म. मगाशी अमोलजी म्हणजे अमोल मिटकरींनी जे दगलबाज शिवाजी या पुस्तकाचा उल्लेख केला, मला आता माझ्या समोर येतंय, प्रबोधनकारक ठाकरे यांचं. तोच मुद्दा मी थोडा पुढे सांगेन, की नाव आपल्याला कसं वाटतं आणि आतमध्ये काय असतं. हो, हो. जेव्हा 1926च्या भोरच्या वसंत व्याख्यानमालेत हा विषय ठेवायचा असं त्यांनी सांगितलं त्यांच्या मित्रांना, ते दचकले. पण नंतर त्यांनी ठेवला. त्याच्यानंतर श्रोते असे रागात होते, की बघूया कसं होतंय. पण त्यांचं भाषण, त्यांचं व्याख्यान ऐकलं. त्याच्यात प्रबोधनकार ठाकरेंनी काय सांगितलं, की दगाबाज आणि दगलबाज या 2 शब्दामध्ये फरक आहे. जो अफजल खान आला होता, तो दगाबाजी करण्यासाठी आला होता. तो मैत्रीचा हात पुढे करून दगाबाजी करणार होता आणि अशा दगाबाज अफजल खानाच्या समोर शिवाजी महाराजांनी काही सज्जन, संत म्हणून जर ते गेले असते, विश्वास ठेवून गेले असते, तर महाराजही गेले असते आणि स्वराज्यही उभं राहिलं नसतं. अशा दगाबाज खानासाठी, दगाबाज अफजल खानासाठी, त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी दगलबाज शिवाजी राजेच पाहिजेत. तरच दगाबाजीचा निपात करता येतो. हे सगळं त्यांनी मांडलं आणि मग जे श्रोते अगोदर चिडले होते, ते प्रबोधनकार ठाकरेंचं व्याख्यान झाल्यानंतर तिथे घोषणा झाली, काय, की दगलबाज शिवाजी महाराज की जय. म्हणजे आतमध्ये काय प्रश आहे ते पाहणं गरजेचं आहे बरं ना. झालं प्रशांतजी, मनापासून आभार तुमचे, हे सगळं तुम्ही सांगितलंत. नाहीतर त्या पुस्तकाच्या नावावर ह्या महोदयाने रात्री नंबर मिळवून आणखीन काय रात्री कुठं फोन केले असते काय पण माहित एक नाही. एक हे थोडं हे मी सांगू का? हां, हां. एक हं, वाक्य म्हणजे ज्यांच्याबद्दल तुमची चर्चा चालते हं. त्या बाबतीत, म्हणजे आपण कधी-कधी काय होतंय, मी बुलढाण्याला शिवजयंतीला तिथे एक मोठी शिवजयंती सार्वजनिक साजरी करतात. त्याच्यामध्ये या आमदार महोदयांचा म्हणजे आमदार संजय गायकवाडांचा महत्त्वाचा वाटा असतो. मी त्या शिवजयंतीच्या व्याख्यानालाही गेलोय. मी ते सगळं पाहिल्यानंतर
त्यांची शिवभक्ती आहे हे दिसतंय, पण कुठेतरी वाट चुकलेले शिवभक्त आहेत का असा प्रश्न मनात निर्माण होतो. कारण शिवाजी महाराज हा आमच्या जसा अभिमानाचा विषय आहे, तसा तो अभ्यासाचा विषय व्हायला हवा. अगदी त्यांचा तो खरं आहे. अभिमानाचा विषय आहे, पण त्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचून अभ्यासाचा विषय केला असता तर हा, ही गडबड झाली नसती बरोबर. ही गडबड होतीये. असं मला सांगायचं. स्मिताताई आपल्यासोबत जोडले गेले.